नमस्कार, मी अर्चना देशमुख तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक 10 मिनिटात झटपट कारल्याची भाजी एकदम टेस्टी आणि सुंदर अशी आणि बिलकुल कडू न होणारी भाजी बनवणार आहोत। आणि त्यासाठी आपण कारले धुवून घेतलेत आणि त्याला स्वच्छ पुसलेत, बिलकुल ओले राहू दिले नाहीत। आणि आतल्या ज्या बिया आहेत ना त्या थोड्याफार काढल्यात आपण। मी छोटे कारले घेतलेत। हे कारले खूप छान असतात, कडू नसतात अजिबात। आणि जे बरेच जण रात्री कारले दह्यामध्ये भिजत घालतात, चिंचेमध्ये भिजत घालतात, लिंबामध्ये, पण काहीच गरज नाही। तुम्ही फक्त कारले सुके ठेवा, पाणी लागू देऊ नका आणि छान वाफ येऊ द्या, छान तेलात परतून घ्या आणि नंतर त्याला छान फोडणी घाला। कांदे भरपूर टाका, त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाका आणि छान मस्त होतात। आणि तुम्ही लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील। शुगर पेशंट वगैरे त्यांना तर ही गरजेचीच आहे भाजी, पण प्रत्येक जणाला ही आवडेल। तुम्हाला हा माझा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा, आवडला का ते सांगा। आता आपला कांदा फ्राय झाला आहे, अद्रक लसूण पेस्ट झाली आहे आणि आपण लाल तिखट वगैरे हळद सगळं टाकले आणि मी इथे सुहानाचा मसाला वापरलेला आहे। आणि मी एक सारण तयार केलं आहे, त्याच्यामध्ये डाळवं, शेंगदाण्याचं कूट आणि कढीपत्ता हे सगळं फ्राय करून तळून एका बर्नीमध्ये आपल्याला 1 महिन्यासाठी पूड करून ठेवायची आणि असं सुक्या भाज्यांना टाकायची। खूप छान टेस्टी होते। लाईक करा आणि सबस्क्राईब करा।